श्री निसर्गदत्त साधना. मी आहे मध्ये वस्ती करणे. डोळे बंद करा आणि आतील शांतता जाणा. तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा भाव, असणेपणाची जाणीव समजली पाहिजे. असणे किंवा मी आहे ही भावना, ज्याला तुम्ही जाणीव किंवा त्याच्या सर्वोच्च अंतिम शुद्धतेतील शुद्ध जाणीव म्हणजे जाणवती जाणीव म्हणू शकता. हे करण्याचा उत्तम मार्ग हा की भूतकाळातील तुमच्या स्मृतीत मागे जाणे आणि जेव्हा तुम्ही आहात किंवा मी आहे हे तुम्हाला पहिल्या प्रथम जाणवले, ती स्मृती गोळा करण्याचा प्रयत्न करणे, जे साधारण वयाच्या 3ऱ्या वर्षाच्या आसपास घडते. ती स्मृती पुन्हा आठवण्याचा प्रयत्न का करायचा? कारण जेव्हा मी आहे ही भावना पहिल्या वेळी प्रकट झाली, तेव्हा ती तिच्या सर्वोच्च शुद्धतेत होती. ती शब्दाशिवाय होती आणि त्यात अधिक भरवण म्हणजे उपाधी नव्हती. शुद्ध केवळ असण्याचा भाव किंवा मी आहे या शब्दांशिवाय फक्त या जाणीवेत जगण्याचा टप्पा काही काळ व्यतीत होतो आणि नंतर आपोआपच मलिनतेला सुरुवात होते. ही प्रक्रिया, ज्याला आपण विशिष्ट प्रतिसाद देणारी रचनात्मक निर्मिती म्हणू, जी तुम्हाला तुमच्या जगात एका ठराविक परिस्थितीमध्ये म्हणजे वैयक्तिक किंवा विशिष्ट व्यक्ती म्हणून जगण्यास आकार देते. जसजसे तुम्ही मोठे होत जाता, प्रौढ होता, तेव्हा या जमा झालेल्या म्हणजे मी अमुक तमुक असा तसा उपाधींचा पसारा इतका वाढतो की त्यांच्या भाराखाली मूळची शुद्ध मी आहे ही जाणीव म्हणजे इथे दबली जाते, पण ती जाणीव अजूनही तुमच्यात दबून सुप्तावस्थेत असतेच. पण तुम्ही इतके विचलित झालेले असता की ती तुमच्या लक्षात येऊ शकत नाही. तुम्ही तिला पकडायला असमर्थ असता. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही आहात किंवा मी आहे हे कळाले, हे क्षण पुन्हा गोळा करण्यास तुम्ही जर असमर्थ असाल, तर तुम्ही जेव्हा केवळ म्हणजे झोपेतून जागे होता हे सजगतेने पाहण्याचा प्रयत्न करा. यासाठी थोड्या प्रयत्नांची गरज आहे, कारण जेव्हा तुम्ही जागे होता त्यानंतर मी हे शरीर आहे, ज्याला या जगात अमुक अमुक म्हणतात, मला हे किंवा ते करायचे आहे, ही वृत्ती खूप वेगवान असते. त्याने तुम्ही शुद्ध मी आहेवर लक्ष देण्यास अपयशी होता. पहिल्या दृष्टिक्षेपाला बालपणाची स्मृती म्हणतात. त्याच वेळी दुसऱ्या दृष्टिक्षेपाला जागे होणे म्हणतात. तुम्हाला जे योग्य व सुलभ आहे ते तुम्ही निवडू शकता वा दोन्हींचे मिश्रण तुम्ही उपयोगात आणू शकता. कल्पना ही की दृष्टिकोन मी आहे त्याच्या अंतिम शुद्धतेत असणे. गुरुचा प्रत्येक शब्द गुरूंचे थक्क करणारे ज्ञान दर्शवितो आणि गुरुने शिष्यांना विचारलेले प्रश्न हे गुरुच्या प्रगल्भतेचे द्योतक आहेत. गुरुने जे काही विचारले वा सांगितले ते आपल्याला अनुसरण्याकरता सूचनांसहित भरलेले आहे. गुरुचा प्रयत्न हा आहे
की तुम्हाला समजूतदार बनवणे आणि मी आहेच्या अंतिम शुद्धतेचा साक्षात्कार करवणे. उदाहरणार्थ, तुम्हाला या खालील प्रश्नांची उत्तरे शोधण्यास प्रवृत्त करणे हे मी आहे या जाणीवेच्या उगमाकडे नेणारे आहे. तुम्ही आहात हे तुम्हाला पहिल्यांदा केव्हा लक्षात आले? मी आहे ही तुम्हाला जाणवणारी जाणीव तुम्ही मी अमका तमका किंवा इतर कोणत्याही उपाधी तादात्म्याखेरीज असू शकते का? गुरुची वचने जी तुम्हाला मी आहे अशा जाणवणाऱ्या शुद्ध जाणीवेकडे घेऊन जातात ती अशी: शुद्ध मी आहे हा भाव, ही जाणीव सतत तुमच्यासोबत आहेच, फक्त तुम्ही ती कशा कशाला चिकटवून ठेवली आहे, म्हणजे उपाधीच्या जाळ्यात गुरफटवून घेतली आहे. उदाहरणार्थ, शरीर, भावना, विचार, कल्पना, हक्क किंवा मालकी यासारख्या अनेक उपाधी. या सर्व ओळखी या दिशाभूल करणाऱ्या आहेत. यांच्याचमुळे जे तुम्ही नाही ते तुम्ही आहे असे गृहीत धरत आहात. मी आहे या भावामध्ये वस्ती करण्यासाठी, स्थिर होण्यासाठी गुरु वारंवार आपल्याला साधना करायला सांगतात. अस्तित्वाचा भाव किंवा मी आहे ही जाणीव प्रथम उद्भवलेली जाणवते ती कुठून येते? तिच्याकडे शांतपणे पहा. जेव्हा मन मी आहे या जाणीवे स्थिर राहील, न हलता स्तब्ध, तेव्हा तुम्ही अशा स्थितीत पोहोचाल जी तुम्ही शब्दबद्ध करू शकत नाही, पण ती अनुभवू शकता. गरज आहे ती पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत राहण्याची. स्वतःबद्दल खात्रीने व सत्यपूर्वक असे विधान तुम्ही फक्त मी आहे एवढेच करू शकता. त्याकडे नीट निरखून पहा, कारण इतर सर्व विधाने ही तुमच्या शरीराला व त्याच्या विविध अभिव्यक्तींना लागू पडतात. जेव्हा फक्त मी आहे एवढेच सत्य असे असल्याची खात्री तुम्हाला पटेल, तेव्हाच शरीराबद्दलची तुमची आसक्ती, आत्मीयता, तादात्म्य, पछाडले पण सुटेल. स्वतःबद्दल सत्यत्वाने आपण फक्त मी आहे एवढेच सांगू शकतो हे तुम्हाला पटण्यासाठी तुम्ही सतत त्याचा पाठपुरावा करायला हवा. तळमळीने शोध घेत, प्रश्न विचारत, कदाचित या शोधाप्रित्यर्थ तुम्हाला आपले जीवनही ओवाळावे लागेल. मी आहे याशिवाय सर्व विचार नाकारा. सुरुवातीस मन बंडखोरी करेल, पण सततच्या अभ्यासाने, संयमाने आणि चिकाटीने ते ताब्यात येईल आणि शांत होईल. एकदा का तुम्ही शांत झालात की गोष्टी आपोआप आणि अगदी नैसर्गिक तुमच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय घडण्यास सुरुवात होईल. तुमचे सर्व लक्ष तुम्ही तुमच्या सर्व अनुभवापासून अनुभव घेणाऱ्याकडे का वळवत नाही? तुम्ही सर्वात महत्त्वाचे असे सत्यविधान जे करू शकता ते म्हणजे मी आहे हे आणि एवढेच होय. यापेक्षा अधिक काहीही नाही हे तुम्ही ओळखले पाहिजे. मनामध्ये केवळ मी आहे ही भावना ठेवा, त्यात विरघळा, विलीन व्हा, जोपर्यंत तुमचे मन आणि भावना एक होतात तोपर्यंत. वारंवार प्रयत्न करून मी आहेकडे ध्यान ठेवत लक्ष व प्रेम यांच्या योग्य समतोल मिश्रणावर तुम्ही अडखळत का होईना धडकाल आणि मग मात्र तुमचे मन
विचार, भावना यांच्या एकत्रित मी आहे या भावात पक्के स्थिर होईल. नेहमी लक्षात ठेवा की जे काही तुम्ही विचार कराल, म्हणाल वा कराल, यात हा सतत हजर असलेला अस्तित्वाचा अक्षय आणि प्रेमळ भाव, मनाची पार्श्वभूमी म्हणून मी आहे, हा विचार सतत शिल्लक राहतो. तुमच्या कोणत्याही इच्छा, विचार वा कृतीची पर्वा करू नका. केवळ मी आहे या विचार भावनेत राहा. मनात मी आहे हे निश्चित एककेंद्रित करा. ज्या क्षणी तुम्ही त्यापासून दूर जाल तेव्हा आठवा, लक्षात ठेवा की जे काही इंद्रियगोचर आहे आणि इतर जे काही बुद्धिगम्य काल्पनिक आहे ते सारं काही चंचल, क्षणिक, तात्पुरते आहे आणि केवळ मी आहे हे सतत राहणार आहे. मी माझ्या गुरुवर विश्वास ठेवला. त्याने मला सांगितले की मी आहेवर लक्ष केंद्रित कर. मी ते केले. त्यानंतर मला गुरूंनी सांगितले की मी सर्व अनुभव आणि कल्पनांच्या पलीकडे आहे. यावर मी विश्वास ठेवला. जरी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता मला काही काम करावे लागले तरी मी माझे हृदय आणि आत्मा ओतून माझे संपूर्ण लक्ष आणि माझा सर्व फावला वेळ या साधनेला दिला. तुम्ही स्वतःला निश्चितपणे तुमच्यातील मी आहे या शुद्ध जाणीवेत स्थिर करा. सर्व प्रयत्नांचा हा आरंभ आहे आणि शेवट सुद्धा आहे. तुम्हाला योग्य होईल असा कोणताही मार्ग निवडा, पण शेवटी ही तुमची कळकळ आहे जी तुमच्या प्रगतीची गती ठरवेल. श्रद्धा आणि कळकळीचा परिणाम म्हणून मला माझ्या स्वरूपाचे 3 वर्षात ज्ञान झाले. तुम्ही काय आहात हे ओळखण्याकरिता तुम्ही प्रथम हे शोधले पाहिजे की तुम्ही काय नाही आहात, आणि त्याकरिता तुम्ही तुमच्या स्वतःचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. निरुपाधिक मी आहे बरोबर जे जरुरीचे नाही त्या सर्व अनावश्यक गोष्टी नाकारा. उदाहरणार्थ, कल्पना, मी एका विशिष्ट वेळी आणि स्थळी माझ्या पालकांच्या पोटी जन्मलो आहे आणि आत्ता मी अमुक अमुक आहे, अमुक ठिकाणी जगत आहे, अमक्याशी लग्न झाले आहे, कोणाचा तरी वडील आहे, कोणाकडे तरी कामाला आहे आणि बरेच काही. हे शुद्ध मी आहे या भावात मुळातूनच नाही. आपली सामान्य वृत्ती मी हे अमुक किंवा ते तमुक आहे अशी उपाधीत गुंडाळून घेण्याची असते. स्वतःतील शुद्ध असण्याच्या मी आहे या भावाला सातत्याने व चिकाटीने मी अमका किंवा मी तमका आहे या उपाधींपासून वेगळे करीत राहा. हे असे ते तसे अशा भावांवेगळे फक्त केवळ मी आहे असणे म्हणजे बीइंग म्हणजे कसे वाटते ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. ते किंवा हे असण्याशिवाय केवळ असा. तुम्ही स्पष्टतेने समजाल की मनाच्या पातळीवर तुम्ही स्वतःच्या केवळ असण्याची नकारात्मकच व्याख्या स्पष्ट करू शकता. असे केल्याने तुम्ही तुमच्या शोधाच्या अंतिमतेला जलद याल आणि तुमचे अमर्याद अस्तित्व ओळखाल. हे नीट समजून घ्या
की मी आहे या व्यतिरिक्त खरोखर इथे काहीच नाही आहे. सर्व ज्ञान हे या मी आहे बद्दलचेच आहे. मी आहे बद्दलच्या चुकीच्या कल्पना तुम्हाला बंधनाकडे नेतात, तर त्याबद्दलचे योग्य ज्ञान तुम्हाला स्वातंत्र्य व आनंदाकडे घेऊन जाईल. केवळ पहा की मी आहे हा भाव तुमचा प्रत्यक्ष स्वतःचा आहे. तुम्ही त्यापासून कधीही विलग होऊ शकत नाही. पण इतर कोणत्याही गोष्टीला, उपाधीला तुम्ही स्वतःच्या असण्याच्या भावात भागीदार करून घेऊ शकता. जसे तुम्ही म्हणता, मी तरुण आहे, मी श्रीमंत आहे आणि बरेच काही. पण नेहमी स्मरा की ही अशा सर्व प्रकारची स्वतःची ओळख ही स्पष्टपणे धादांत खोटी आहे आणि हीच बंधनाला कारण आहे. तसे पाहिले तर मी आहे एवढ्या एकाच वस्तुस्थितीची तुम्ही खात्रीलायक हमी देऊ शकता. त्यामुळे मी कोण आहे या एका प्रश्नाशिवाय इतर सर्व प्रश्न सोडून द्या. मी आहे हेच फक्त सत्य निश्चित आहे. मी अमुक तमुक आहे हे नाही. तुम्ही नक्की काय आहात, कोण आहात ते सत्य शोधून काढण्यासाठी जगडा.